तुमच्यासारखा एक मुलगा असतो, तो समुद्राच्या किनारी वाळूमध्ये खेळत असतो. समुद्राच्या किनारी वाळूमध्ये खेळत असतो. तेवढ्या समुद्राची एक लाट येते. समुद्राची लाट येते आणि त्या लाटेमध्ये त्या मुलाची चप्पल वाहून जाते. त्या समुद्राच्या किनारी वाळूवर तो मुलगा लिहितो, समुद्र हा चोर आहे. तो काय लिहितो? समुद्र हा चोर आहे. काही मच्छीमार असतात, ते समुद्रामध्ये जातात आणि समुद्रात गेल्यानंतर त्यांना खूप मासे सापडतात, भरपूर मासे त्यांना सापडतात. ते समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यावर वाळूवरती लिहितात, समुद्र हा अन्नदाता आहे. समुद्र हा अन्नदाता आहे. एक म्हातारी असते, तिचा मुलगा समुद्रामध्ये पोहायला जातो. मोठी लाट येते. त्या लाटेमध्ये तो मुलगा मृत्युमुखी पडतो. ही म्हातारी समुद्राच्या किनारी वाळूवर लिहिते, समुद्र हा खुनी आहे. एक म्हातारा असतो, तो समुद्र किनारी फिरत असतो. फिरता त्याला शिंपले सापडतात. त्या शिंपल्यामध्ये मोती असतात. त्या मोत्यामुळं त्याचं जीवन बदलतं आणि तो म्हातारा समुद्राच्या किनारी वाळूवर लिहितो, समुद्र हा दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते. ज्यांनी काय लिहिलेलं असतं ते सर्व मिटून चालल्या जाते. याचा अर्थ काय? कोण काय लिहितं, कोण काय करतं, याचं समुद्राला काय देणं घेणं नसतं. तो त्याचं काम करत असतो. यावर आपल्या जीवनात सुद्धा आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. कोण काय म्हणतं त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपण आपलं काम करायचं असतं. लोकांचं काय, त्यांचा स्वार्थ आहे तो म्हणून ते गोड बोलत असतात. काम झालं की नावं ठेवतात. म्हणून कोण काय म्हणतं त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. तुम्हाला सुद्धा समुद्र व्हायचा असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नसतं. समजली गोष्ट? तुम्ही बऱ्याच वेळेस अभ्यास करता म्हणतात, हे असं म्हणला, तू तसं म्हणला, इसने म्हणजे ऐसा का, उसने म्हणजे वैसा का, आहे का नाही? लक्ष द्या. म्हणून कोण काय म्हणतो त्याच्याकडे न ध्यान देता आपण तुम्हाला सांगितलं मी गोष्ट ऐकायची, तुम्ही होय म्हणले तरी पण त्याच्यातले बरेचसे मुलं काय त्यांच्यामध्ये गप्पा मारत होते, आहे का नाही? लक्ष देत नव्हते. यस. आता या कथेवर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. या कथेपासून आपल्याला काय बोध मिळाला ते सांगायचं आहे. तुम्हाला काय बोध मिळाला तुम्हाला या गोष्टीपासून? त्यांनी हात वरती करायचा असा.